या जगामध्ये दोन माणसं पॉवरफुल आहेत, चित्त देऊ नाही का? त्या दोन माणसाला चॅलेंज देणारा माणूस आजपर्यंत जगामध्ये जन्माला आलेला नाही, हेतून पुढे सुद्धा जन्माला येणार नाही. विडल कोणत्याच बाबतीत त्या दोन माणसाचा हात जगात या विश्वात कोणी धरायचा नाही. अधिकाराच्या बाबतीत, ताकदीच्या बाबतीत, शक्तीच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत, जिव्हाळ्याच्या बाबतीत, सत्तेच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत कोणताही अंग घ्या, हे दोन माणसं पॉवरफुल आहेत. कोणते? ऐका. एक देव आणि दुसरी व्यक्ती आहे संत. ही दोन माणसं जगामध्ये टॉपला आहेत. पण माणसाला नाद असतो, दोन माणसं असले की मग ह्यांच्यात मोठा कोणता? हे मानसशास्त्र आहे बरं का. दोन उमेदवार दिसले की मतदान नेमकं करायचं कोणाला? विठ्ठल. दोनही तगडे उमेदवार आहेत, निवडायचं कुणाला हे प्रश्न आहे ना. बरं, मतदान दोघाला करता येतंय का? नाही ना. शिक्का तर एकालाच हाणावं लागतंय. संगच दोन्ही बटन दाबल्यावर दोन्ही बाद होतात. चॉईस एकच. मग देव आणि संत या दोघांमध्ये नेमकं निवडायचं कुणाला? विडल. आता दोन पॉवरफुल आवाज कमी झाला म्हणलं, मग त्यांचे कार्यकर्ते तेवढे, त्यांचं जाळं तेवढं, त्यांचं क्षेत्र सुद्धा तेवढं व्यापक आहे. आणि मतदान तर जवळ आले, मतदान तर दोघांपैकी एकालाच करायचं. आता बी जवळच आलो. जेडपी पंचायत समिती सगळ्यात तेच धिंगाणा चालू. देवानं सभा घेतली आणि सभेमध्ये घोषवाक्य ते, जर तुम्ही माझी सेवा कराल तर माझ्यामध्ये अशी पॉवर आहे, मुकम करोति वाचालम. मी मुक्या माणसाला वाचा देतो, ही माझी ताकद आहे. म्हणून तुम्ही मतदान मलाच करा, इकडं तिकडं जाऊ नका. देवानं सभा घेतली. तीच सभा संतांनी ऐकली. एकमेकाच्या सभा ऐकावं लागत असते. आणि त्याच ग्राउंडवर परत दुसऱ्या दिवशी संतांनी सभा घेतली. सांगितलं, ऐका, कालच्या सभेला बळी पडू नका. आश्वासन देणं सोपं, अंमलात आणणं अवघड आहे. आणि कालच्या पार्टीची जी माणसं इथं येऊन गेली, त्यांनी घोषणा केली की मी मुक्या माणसाला वाचा देतो. ही जर त्यांच्यामध्ये ताकद असेल, ते जर मुक्या माणसाला बोलू शकतात, तर आम्ही सुद्धा रेडा वेद बोलू शकतो. ही आमच्यामध्ये ताकद आहे म्हणले. बोलत असेल मुक्या माणसाला देव, पण आमच्या ताकद कमी का? आम्ही सुद्धा रेडा वेद बोलवलाय. ही संतांच्या पार्टीची पावर आहे. विडल. आणि कसा बोलवला? मैसा पुत्र मुखी बोलवले, मैसा पुत्र मुखी बोलवले, आम्ही बी रेडा वेद बोलवलाय म्हणले. पैठण जवळच आहे. पैठण मध्ये ठेवला विडा ज्ञानोबरा, तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबरा म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबा म्हणले ज्ञाना तुझ्या तोंडात पडो पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा, तेव्हा पंडित झाला येडा, त्याची अकल बंद झाली. रेडा कुठे वेद बोलत असतो का? त्या रेड्याचं मंदिर आहे आळे गावात. कधी गेले तर दर्शनाला जा, इकडे तिकडे बोंब फिरण्यापेक्षा जरा देवधर्म करीत जा. आणि तिथं गेल्यावर रेडा म्हणायचं नाही, रेडेश्वर महाराज. रेडा मानल्यावर लय हंत्यान. त्यांच्या घरावर पिकअपवर नाव आहेत रेडेश्वर महाराजाची कृपा. 365 दिवस अखंड विना चालू आहे. विना पहारा. कुणाच्या दरबारात? रेड्याच्या. 50 कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे. कुणाचं? रेड्याचं. ही संतांची पावर आहे. विडल. लोक म्हणजे संतांचंच खरे, काय देवाचं खरं आहे.
ते मुक माणूस बोलवलं पण हे मुक जनावर बोलवते तर राव, म्हणजे ह्यांच्यातच पावर जास्त. विजय कुणाचा झाला? सभा संतांनी जिंकली ना. बरं, संतांची सभा देवानं ऐकली. देव म्हणला आपलं तर पार पटांगणच करून टाकलं म्हणलं. वातावरण सभेनं वातावरण निर्मिती होत असते. लोकांचा माइंड सेट करावा लागत असतो. ज्याची सभा ऐकन माणूस तसा होत असतो. बघा तुम्ही, विरोधकाची सुद्धा सभा ऐका 5 मिनिटं, आपल्याला सुद्धा वाटतं ह्यांचंच खरं आहे राव, कारण ते मुद्दाच तेवढे ठसून सांगतात ना. मग देवाची सभा तर फेल गेली. देव म्हणले वातावरण विरोधात जायला लागले, हँडल करावं लागेल. आणि सभा काही एक नसतात, वेगवेगळ्या गणात वेगवेगळ्या गटात सारखी माणसं खेळवत राहावं लागत. परत देवानं दुसऱ्या दिवशी सभा घेतली आणि देवाने सांगितलं ऐका, या जगामध्ये अवघड असणारं तत्वज्ञान लोकाला कळत नव्हतं म्हणून गीतेसारखा ग्रंथ मी जगाला दान दिला. गीता कोणी सांगितली? कृष्णाने. कोणाला? अर्जुनाला. मी अर्जुनाचं निमित्त केलंय, पण गीता तुमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाला सर्वसामान्य भाषेमध्ये ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी तुमच्यासाठी मी गीता दान दिली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, इति बाळासाहेब ठाकरे, लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला गीता दिलेली आहे. हिंदू धर्माचा सार आणि मूळ ग्रंथ म्हणजे गीता आहे. ही माझी ताकद आहे. लोक म्हणले देवाचंच खरं आहे. गीतेसारखा ग्रंथ आपल्याला तत्वज्ञान काय कळत होतं म्हणले. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, आपल्या हिंदू धर्माचा मूळ धर्मग्रंथ आहे गीता. बऱ्याचशा लोकांनी परत मत परिवर्तन झालं, म्हणे देवाला शिक्का हाणायचा. संतांनी फेसबुक लाईव्ह ऐकलं देवाचं. संत म्हणे आल्या का आम्हाला परत ठसल. परत संतांनी सभा. देवानं जरी जगाला गीता दान दिली असल, पण गीतेमध्ये जे शब्द आहेत ते संस्कृत भाषेमध्ये आहेत. तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, वारकरी जीवाला संस्कृत भाषा कळणं सोपं नाही. म्हणून ती गीता मराठी भाषेमध्ये आम्ही ओपन केली. आम्ही सुद्धा जगाला ज्ञानेश्वरी दान दिली. ही आमची ताकद आहे. म्हणते सांगितले असेल गीता, पण कळाली कुणाला? चांगल्या चांगल्याला गीता संस्कृत बोलताय नाही, म लावायचा आणि पाय खोडायचा, एवढं सोपं आहे का? पण हित ज्ञानोबरांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर गीता दिली असेल आवाज द्या. पण आम्ही पण ज्ञानेश्वरी दिली ना म्हणली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून मला एक सांगा, गावागावामध्ये गीतेची पारण आहेत का ज्ञानेश्वरीची? इथं सुद्धा ज्ञानेश्वरी पारण सोड मान्य आहे आम्हाला, आमचा धर्म ग्रंथ आहे. सर्वसामान्य माणसं आहेत ना, मग शेवटी
गरीबाच्या कोण कामाला येतो हे बी महत्वाचं ना, नुसतं एक असाला तरी काय खायचं या लोकाला रामरामच घालीत नसेल आणि तुमच्या संपत्तीचा जर सर्वसामान्याला उपयोगच होत नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून लोक म्हणजे संतांचंच खरे ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. आणि ज्ञानोबारांना तरी काय कमी नॉलेज होतं का. एक जण मला परवा भेटला, म्हणलं महाराज मी वारकरी संप्रदायाला मानत नाही. म्हणलं का. म्हणलं आज मला 3 भाषा येतात. थोडी कमी प्रमाणात मला 3 भाषा येतात, मराठी हिंदी इंग्रजी. म्हणलं तू मूर्ख आहे का, तुला 3 येतात. ज्ञानेश्वरीत किती माहितीत का, 56 भाषेचा केलाशे गौरव बवार नवी नाव उभारिले. आणि ज्ञानोबांना 56 भाषा येत असून सुद्धा ज्ञानेश्वरी मराठी भाषेतच लिहिली. हा ज्ञानोबांना मराठी भाषेचा असलेला स्वाभिमान. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ, माझा मराठाची बोल कौतुके, अमृता ते हे पैजा जिंके. अमृत एका बाजूला आणि मराठी भाषा एका बाजूला. मराठी भाषेला जिंकवणार ज्ञानोबा म्हणले. शब्दावर प्रेम. आणि आमच्या महंत नामदेव बाबांचं सुद्धा शब्दावर इतकं प्रेम आहे की नारायणगडाचं महत्व जगाला समजावून धाकटी पंढरी असा अलौकिक ग्रंथ स्वतःच्या शब्दातून लेखणीतून जगासाठी दान दिला. मायबाप टाळ्या वाजून एकदा सर्वांनी स्वागत करा. हा गडाची परंपरा अद्भुत आहे, पण सर्वसामान्य त्याचं महत्व कळावं. जसं माऊलींनी सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी, तसं गडाचं महत्व चालत्या बोलत्या भाषेमध्ये. आणखी मगाशी बाबांनी ग्रंथ भेट दिला की सद्गुरू घुले बाबांचं जीवनचरित्र, वारकरी संप्रदाय एक भीष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा घुले बाबांचं चरित्र सुद्धा बाबांच्या लेखणीतून प्रगट झालेलं आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू आहे गीता श्रेष्ठ. पण माऊलीने मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. लोक म्हणले संतांचंच खरे, देव जरा अवघडत शिरते. म्हणले आपल्याला अवघडाचं काय घे नाही. म्हणले अवघड कोणी नकरी सांगत आणि सुलभ बहुता गोड वाटे. ठरवलं संतांना शिक्का हाणायचा. देव म्हणले वातावरण ठेवणारे म्हणले आपले संत. काही मुद्दा टाकला तरी वर चढत होते. परत एक देवाने मुद्दा सभेत शोधून काढला. माझी जर नामचिंतनाची साधना कराल तर यम तुमच्या वाट्याला जाणार नाही. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जले. मला यम घाबरतो. संत म्हणले यम फक्त देवालाच घाबरतो. हा भ्रम डोक्यातून काढून टाका. आमच्याकडे सुद्धा एक असा वाघ आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता पेयम, नाम घेता पेयम, नाम घेता पेयम. नाम घेता पेयम, नाम घेता पेयम, नाम घेता पेयम. दिसणे अंगाव काटा येतो यमाच्या. कधी तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. यम काय देवालाच घाबरतो का. यम आम्हाला सुद्धा घाबरतो. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. देव म्हणले आता शेवटची सभा आहे, एवढ्यात जर जमलं तर ठीक, नाही तर पराभव आपला ठरलेलाच आहे. शेवटच्या सभेत माय बाबा असा देवाने मुद्दा काढला. माझा मुकम करती वाचाला मुद्दा पुढच्या पार्टीनं खोडून काढला. गीतेच्या पेक्षा ज्ञानेश्वरी त्यांनी किती सुलभ आहे हे समजून सांगितलं. यम जसा मला घाबरतो तसं संतांना घाबरतो हे मला मान्य आहे. पण आता ऐका, जर तुम्ही माझ्याकडे आला तर मी तुम्हाला सायुज्यता नावाचा मोक्षदान देऊ शकतो. मोक्ष देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे अशी देवाने घोषणा केल्याच्या नंतर संतांनी सांगितलं, देव जरी मोक्ष देत असेल तरी साधना करावी लागन. पण आम्ही जर फक्त एखाद्याला आलिंगन दिलं तरी सुद्धा मोक्ष मिळू शकतो. अभंगाच्या आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबर आहे सांगतात की मोक्ष फक्त देवच देतो असं नाही, आम्ही सुद्धा देऊ शकतो. आलिंगन घडे आवाज मोक्ष सायुजता जोडे. संतांनी आलिंगन दिलं तर सायुजता नावाचा सर्वोच्च मोक्ष प्राप्त होतो आणि तो पण देवापेक्षा फास्ट प्रोसेसमध्ये. देवाकडला मोक्ष मिळतो अख्खा एक क्षण जातो. देवाचे द्वारे उभा क्षण बरे, संतकडे एका क्षणाचं काम नाही. अर्धा क्षण गडता संताचे संगती, तेने होय शांती महत बाबा. हो, आलिंगनाची ताकद आहे म्हणून म्हणतात आलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. किंवा आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदी गोटे, हर्षे ब्रह्मांड उच्चटे समळ ओटे मी पण. म्हणून नाथ महाराज म्हणतात मला पुन्हा 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 असं वाटतं. काय वाटतं? मजा वाटत त्याची, मजा वाटत त्याची, मजा वाटत त्याची. आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. मजा वाटे मजा वाटे मजा वाटे आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. आवाज ऐकू द्या. कदाना सोडावे चरण त्यांचे, कदाना सोडावे चरण त्यांचे, चरण त्यांचे. धन्याजी दिन, धन्याजी दिन, धन्याजी दिन संत दर्शन. जनता 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 धन्याजली 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 मजा वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आलिंगनाचे दोन प्रकार आहेत बरं का. प्रेमाचं आलिंगन वेगळं आणि विकाराचं आलिंगन वेगळं. आधी विकाराचं सांगतो मग प्रेमाचं समजून सांगतो. आलिंगन हा सेंटर आहे पहिल्या चरणाचा, हे लक्षात ठेवा. फक्त प्रेम असेल तरच आलिंगन दिलं जातं असं नाही. डोक्यामध्ये गेम असेल, मनात राजकारण असेल, कपट असेल, तिरस्कार असेल, राजकारण असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. असं आलिंगन कोणी कोणाला दिलं आहे का? 5 पांडव जेवायला बसले, जेवता जेवता धृतराष्ट्र भीमाला म्हणतात, भीमा 100 मुलं मेले रे, पण तुम्ही राहिलेली 5 आता माझीच मुलं आहे. भावाचे काय माझे काय कधी मेल्यावर कळालं. आणि असं वाटतं की मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं. तुझ्याकडे पाहिलं की मला माझ्या दुर्योधनाची आठवण येते. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमाला. हे आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, गेम आहे. त्याला गोड बोलून जवळ बोलायचा होता आणि दाबायचा होता. हे भाषेवर जायचं नसतं बरं का. हा, भाषेवर कधीच जायचं नाही. भाषा गोड बोलण्यासाठीच असते. हा, आणि काय काय तर नुसती तोंडावीत की गोड बोलतेत. वा 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 वा, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही, पुढे गेल्या भंगार रे त्याने तर गावचं वाटोळ केलं. या काय यशवास ठेवायचं हे माणसं कसे सांगू का? मैंदमुखीचा कोवळा भावांतरिता निराळा, भावांतरिता निराळा, भावांतरिता निराळा. मैंदमुखीचा कोवळा, भावांतरिता निराळा, भावांतरिता निराळा, भावांतरिता निराळा. मैंदमुखीचा कोवळा, भावांतरिता निराळा. हरी हरी भावांतरिता निराळा, भावांतरिता निराळा. बसणाऱ्यांची तुमची जेवण ज्या झाल्यात आहे का काय? नाही तुम्हाला लोड आला आहे का काय? का तुमची बी आर्टिंग कमी आहे जरा थोडी, म्हणजे अशी जसे लाईटचं जसं लोड आलाय कॅनेला पाणी आल्यामुळं तसं तुम्हाला बी थोडा करंट कमी आहे का काय? जरा प्रसन्न बसा बरं, जरा सगळे जरा जरा हातानं टाळी. तुमच्याकडे बघून थोडं आम्हाला सांगू वाटलं पाहिजे असं तरी जरा चेहरा ठेवा ना बा. का आम्हीच आरडायचं गायक वादकाने? आम्ही काय उक्त घेतलंय का काय? थोडं प्रसन्न बसा ना, जरा टाळी वगैरे विठ्ठल, जरा असं फ्रेश बसा जरा. काय टायमिंगच्या आधी सोडतो, लोड घेऊ नका. अहो एक माझ्या कीर्तनात हसाना बी बरं, नका का हसाना पण रडा ना बी. हो बरं, रडू बी नको पण रिस्पॉन्स बी नाही म्हण, नुसता राक 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 बघायचा. मी म्हणलं आता ह्याचं मी काय केलंय बो? मी धाडस करून विचारलं का टेन्शन मध्ये बसलाय? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? खैऱ्या बोंबलत फिरला, येत्यात किती जात्यात किती, हिशोब ठेवू ना. तुका म्हणे ताळा
त्याची नाही अवकळा. हिशोब ठेवा पजिती होणार नाही. कीर्तनात प्रसन्न बसायचं. काही काय टाळे आवाज येते पण तोंडच उघडीत नाही. मग जेवाय बसल्या तसंच करायचं. घास घ्यायचं पण तोंडच उघडायचं. तिथं तर घास घ्यायचा तर थोबाड वाशितो. मग मरचीन का इठ्ठल म्हणल्या. चोकोबऱ्यांच्या आस्ती विठ्ठल बोलल्या. तुकोबऱ्यांच्या पायाखालची माती विठ्ठल बोलत होती. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल बोलल्या. आपल्या गौऱ्या मसनात गेल्या. नाहीच काय काय माणसं विठ्ठल बोलली. काय हिंमतवान असते न विठ्ठल. मैंदमुखीचा कोवळा हे प्रमाण हा विषय आपला चालू आहे. गोड बोलतेत काय काय. भाषेव जायचं नसतं. त्याला आणखी एक प्रमाण. जेने मुखे स्तवी तेने निंदे पाठी लावी. ज्या मुखानं स्तुती करतात त्याच मुखानं निंदा करतात. समाज असा असतो मायबाप. तशी धृतराष्ट्राची भाषा कुठे. भीमा ए राजा तुला आलिंगन देण्याची इच्छा आहे. भीम खरंच मोकळ्या मनाचा. त्याला वाटलं खरंच काकाच्या मनातला आपल्याविषयी जो राग होता तो राग निघून गेला. तो खुश झाला आणि त्याने डायरेक्ट टीटसच ठेवला. मी उद्या काकाला भेटणार. आणि जिकडं तिकडं बातमी व्हायरल झाली. काका पुतण्याचं मनोमिलन होणार. भगवान श्रीकृष्ण बसले होते मोबाईल खेळत. आणि देवापर्यंत बातमी पोच झाली की हे असं असं घडतंय बा. भीमाला बोलून घेतलं. इकडे हे जे मी ऐकतो हे खरं आहे का. म्हणजे खरं आहे. मी उद्या त्यांना आलिंगन देणार आहे. जिवंत राहायचं असेल तर आलिंगन देऊन जमणार नाही. भीम म्हणला आमच्या घरगुती मॅटरमध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही. आमचं आम्ही बघू ना. तसं म्हणल्यानंतर देवाला राग आला. देव म्हणले भीमा तुझ्या घरचा मॅटर तुला आता दिसला का. 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं. युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला. तेव्हा का आमच्या घरचा मॅटर होता का. अरे तुझं मिटवण्यासाठी आम्ही आमचा जाळ केला ना. अरे माझा मतदारसंघ कोणता. आम्ही फायली कोणत्या मतदारसंघातल्या कामी लावल्या. ह्याचं तरी जरा भान ठेवू. देवाचा मतदारसंघ कोणता आणि काम कुठे केलं सांगू का. द्वारकेचा राणा पांडवा घरे द्वारकेचा आवाज नाही ऐकू द्या. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकूण व्यासाची एकूण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकूण व्यासाची एकूण. हो ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकूण व्यासाची एकूण. 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 द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरे. द्वारकेचा पांडवा घरे. हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा. 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 हरिमुखे हरिमुखे. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे आणि द्वारकेचा राणा. द्वारकेचा राणा हिथं थांबायचा. राजा कुठला द्वारकेचा आणि राहिला कुठं पांडवा घरी.